नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. लक्ष्मीपूजनाच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांवर लक्ष्मीची कृपा. मिळणार हा मोठा आर्थिक लाभ, तर कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार बंपर वाढ. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना शेअर करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी दिवाळीचा मोठा सण सुरू होणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात अगदीच आनंदाचे आणि प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे आणि ह्या अशा प्रसन्न वातावरणात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सणाला चांदी होणार आहे असे दिसून येत आहे, कारण की धनत्रयोदशीपूर्वीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांवर पैशांचा वर्षाव होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. सुधारित महागाई भत्ता ऑक्टोबरच्या पगारात जोडून दिला जाऊ शकतो. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात 7व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यात वाढ मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता मिळत आहे. मात्र हा महागाई भत्ता आता लवकरच 53% होणार आणि ही वाढ कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. कर्मचारी जुलै 2024 पासूनच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत आहे. येत्या काही दिवसात DAमध्ये 3% वाढ होणार आहे. DA वाढल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आता चांगलीच वाढ दिसून येणार आहे. सरकारी नोकरदार मंडळीला आता 3 महिन्याची थकबाकीही दिली जाणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकीसुद्धा ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदाने साजरी होईल असे चित्र आता दिसून येत आहे.